आणि काय सांगणार, आज जागतिक योग दिवस साजरा होतो आहे देशभरामध्ये, काय सांगणार? सर्वात आधी इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्ताने मी सगळ्या देशवासियांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते योगा डेच्या निमित्ताने. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आदरणीय आपले देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी या योगाचा संदेश संपूर्ण जगभराला दिला आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून 21 जून आपण दरवर्षी साजरा करत असतो. आणि ह्या वर्षीसुद्धा संपूर्ण जगामध्ये आज योग दिवस साजरा होतोय. आपल्या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात योगा दिवस साजरा होतोय. शाळांमध्ये होतोय, कॉलेजेसमध्ये होतोय. आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मला भुसावळ सेंटर देण्यात आलं होतं आणि इथे आपण क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून आणि रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून आज इथे जवळपास 3,000 ते 4,000 लोकांचा योगाचा आज कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता. त्यासाठी आपल्या राज्याचे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, तसेच भुसावळचे आमदार आणि राज्याचे मंत्री आदरणीय संजू भाऊ सावकारे, इथल्या DRM मॅडम, कलेक्टर साहेब, सर्व इथले अधिकारी असतील, सगळे भुसावळ तालुक्यातले लोक असतील, आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहे. आणि योग दिवस हा आपण फक्त एक दिवस न साजरा करता, म्हणजे योग हा रोज केला पाहिजे, कारण की आपल्या आरोग्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण नेहमी बघतो की ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आज कुठे ना कुठे मेंटली आणि फिजिकली फिट राहण्याची गरज आहे. नेहमी आपले प्रधानमंत्रीजी पण मेसेज देत असतात की आज आपल्याला फिट इंडिया मूवमेंट हे संपूर्ण देशभरामध्ये राबवायचं आहे. आणि तोच प्रयत्न आज क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा करतो आहे की फिट इंडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी सगळ्या देशामध्ये आम्ही घेत असतो. जसं आता सायकल ऑन संडे तो कार्यक्रम नेहमी घेतो. आता उद्यासुद्धा पंढरपूरला मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. असे वेगवेगळे कार्यक्रम फिट इंडियाच्या अंतर्गत स्पोर्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून होत आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स लोकांकडनं पण मिळतोय. लोक आता आपल्या स्वतःच्या हेल्थकडे आता कॉन्शियसपणे बघायला लागलेले आहे. आणि योग एक असं माध्यम आहे की जी आपली भारताची परंपरा राहिलेली आहे, आपली संस्कृती राहिलेली, की ज्याच्यामधनं आपण स्वतःला फिट ठेवू शकतो, मेंटली चांगलं ठेवू शकतो आणि त्याचा परफॉर्म आपल्या कामांमध्ये त्याचा इफेक्ट चांगला येऊ शकतो. आणि आज मी आपल्याला सांगेल की योगा हा आता स्पोर्ट्समध्ये सुद्धा इन्क्लूड केला गेलेला आहे. आपली एशियन चॅम्पियनशिप पण आता होते आहे, वर्ल्ड चॅम्पियनशिप पण आपली झाली आणि येणाऱ्या पुढच्या एशियन गेममध्ये आता योगासन दिसणार आहे. आणि प्रयत्न चालू आहे की 2036मध्ये जेव्हा आपल्या इंडिया म्हणजे प्रयत्न करतोय की ऑलिम्पिक जेव्हा होस्ट करेल तेव्हा योगासन पण हा त्याच्यामध्ये राहील. आणि आपल्या सगळ्या देशवासियांसाठी खूप अभिमानाची गोष्ट असेल की जो योग आपण सगळ्या जगाला शिकवला तो योग आज ऑलिम्पिकपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट राहणार आहे. स्वतः योगा करताना बघायला मिळालेला आहे, तुमचा अनुभव कसा होता? या तुम्ही नियमित सराव करताय? मी दरवर्षी योगा डे साजरा करत असते आणि असंही रुटीनमध्ये मी सूर्यनमस्कार करत असते. कारण की जसं मी सांगितलं की मी फक्त बोलून चालणार नाही, तर स्वतः पण केलं पाहिजे. आणि मी स्वतः रोज मेडिटेशन पण करते आणि सूर्यनमस्कार पण मी रोज करते. काय सांगाल लोकांना? नाही, मी संदेश तोच देणार आहे की योगा सगळ्यांनी रोज केला पाहिजे, कारण की आपल्या मानसिकतेसाठी आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण की आपण एका बाजूने म्हणतो की आपलं फिट इंडिया बनायचं आहे आणि आपल्याला विकसित भारत करायचा आहे, पण जर आपलं आरोग्य चांगलं असेल, आपलं मेंटली फिजिकली फिटनेस जर चांगला असेल तर नक्कीच आपण काम चांगलं करू शकतो आणि त्याचा परिणाम या देशाला विकासच्या गतीकडे घेऊन जाऊ शकतो. म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी आणि व्यायाम पण आपल्या याच्यावर खूप मोठा परिणाम करत असतो. महिलांचा मोठा सहभाग आज बघायला मिळाला या ठिकाणी, महिलांची संख्या जास्त होती. महिला पण आज आपण बघू शकतो की क्रीडामध्ये पण पुढे येत आहे. आणि जेव्हा आम्ही अशा पद्धतीचं आवाहन करतो तर अतिशय चांगल्या पद्धतीने महिला सगळ्या कार्यक्रमामध्ये पुढे येऊन पार्टिसिपेट करत असतात आणि पुरुषही तेवढ्याच चांगल्या पद्धतीने पार्टिसिपेट करत असतात. आज आम्हाला पण अपेक्षा होती की 1500-2000 पर्यंत येतील, पण ज्या पद्धतीने आज आपण बघितलं असेल की संपूर्ण ग्राउंड भरलेलं होतं, जवळपास 3,000 ते 4,000 लोक होते. याचा अर्थ हाच आहे की लोकांना पण
आता हे मान्य आहे की आपण योगा केला पाहिजे, आपल्या स्वतःच्या हेल्थकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, हेल्थ कॉन्शियस आपण राहिलं पाहिजे. एक वाक्य म्हणताय तुम्हाला, मी रोज योगा करतो, तुम्ही करा एक आव्हान. मी जसं सांगितलं की फिट इंडिया हे आपण मिशन संपूर्ण देशभरामध्ये राबवतोय. स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जसं मी रोज योगा करते, एक्सरसाइज करते, तसंच सगळ्या देशातल्या लोकांनी, आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या लोकांनी अर्धा तास तरी किमान आपल्यासाठी काढला पाहिजे, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे.